नमस्कार मंडळी. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री या उपक्रमात या भागात घेऊन येत आहे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित नितीन पखाले लिखित डेबू ते गाडगे बाबा. योगी आणि वैरागी हे दोन्ही भाव संत गाडगे बाबांमध्ये दिसतात. त्यांचे पुरोगामी विचार आजही समाजाला दिशादर्शक आहेत. आपण विद्यापीठास त्यांचे नाव दिले खरे, पण त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले? हा शोध महत्वाचा. त्यांचे विचार माणसांच्या मस्तकात शिरणे गरजेचे आहे. गाडगेबाबा नावाचे चालते बोलते विद्यापीठ कधीच कुठल्या चौकटीत बंदिस्त होऊ शकत नाही. त्यांना समजून घ्यायचे असेल तर त्यांचा रोकडा धर्म जाणून घेणे महत्वाचे आहे. लोक देवाच्या श्रद्धेने एकत्र जमतात, भक्तीत तल्लीन होतात. त्यांच्या या श्रद्धेचा उपयोग अंधश्रद्धा, अन्याय आणि शोषण दूर करण्यासाठी करून घेण्याचा व्यवहारी विचार सामाजिक क्षेत्रात गाडगेबाबा आणि महात्मा गांधी या दोघांनीच केलेला पाहायला मिळतो. या पुस्तकातील एक भाग तुमच्यापर्यंत घेऊन येते. अखेरचे कीर्तन, सामाजिक वर्तनाची शिकवण. संत नामदेव महाराज, संत कबीर, संत तुकाराम या संतांच्या विचारांचा जागर करणारे अलीकडच्या काळातील प्रबोधनकारी संत म्हणजे गाडगेबाबा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या संत नामदेव महाराजांच्या विचारांचा वारसा गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून जपला. कीर्तन म्हणजे न गाळता घाम घ्या हरीचे नाम असला प्रकार नसून कीर्तनातून हरिनामाचा गजर करतानाच लोकांना श्रमाचे महत्व कळावे म्हणून गाडगेबाबा कुठेही कीर्तन असले की आधी हाती खराटा घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ झाडून काढायचे. लोकांना रूढी परंपरा, अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढून प्रबोधनाच्या मार्गावर आणण्याचे महत्वाचे काम गाडगेबाबांनी अखेरपर्यंत केले. आपल्या खरड्या आवाजात ते कीर्तनातून उपस्थितांवर जणू मोहिनी घालत. साजेसे आणि समर्पक उदाहरण देत उपस्थितांना परिस्थितीशी एकरूप करण्याची हातोटी गाडगेबाबांनी कीर्तनातून साधली होती. जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैसे की दुलधानी. हजारो नागरिकांसमोर कीर्तनातून संत कबीरांचा हा विचार मांडून देवदेव करणाऱ्या उपस्थितांना बह्याड बेलने कुटचे असे म्हणण्याचे धाडस गाडगे बाबांपूर्वी आणि त्यांच्या नंतरही कीर्तनातून कोणी करू शकले नाही. हेच त्यांच्या कीर्तनाचे आणि कीर्तन सादरीकरणाचे सामर्थ्य होते. गाडगे बाबांचा देव कायम लोकांच्या कल्याणासाठी झटला. देव दगडात नाही, तो माणसांमध्ये आहे, हेच गाडगेबाबा कीर्तनातून सांगत आले. सर्व प्रकारची विषमता, अंधश्रद्धा यांना गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनात कधीच स्थान दिले नाही. हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करणारे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धेची, विषमतेची, अज्ञानाची घाण साफ करतात. माणूस शिक्षण घेऊन भौतिक आणि व्यावहारिक दृष्ट्या संपन्न व्हावा अशी परिवर्तनवादी भूमिका गाडगेबाबांनी कीर्तनातून मांडली आहे. आज समाजाला परिवर्तनवादी विचारांची खरी गरज असताना कीर्तनास बाजारू स्वरूप आले आहे. कीर्तनकार नकलाकार झालेत, मात्र 20व्या शतकात गाडगेबाबांनी केलेले कीर्तन प्रबोधनकारी आणि कल्याणकारी विचार मांडणारे आहे. मुंबई येथील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये 8 नोव्हेंबर 1956 ला झालेले कीर्तन गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यानंतर त्यांचे एक कीर्तन पंढरपूर येथे झाले. हे त्यांचे अखेरचे कीर्तन होते. मात्र त्याबद्दल समाजात फारशी माहिती नाही. वांद्रे पोलीस ठाण्यातील कीर्तनानंतर अवघ्या 42 दिवसांनी गाडगेबाबांचे निधन झाले. वांद्रे पोलिसांनी सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त कीर्तन ठेवले हे माहीत असूनही गाडगे बाबा या कीर्तनासाठी तयार झाले. गाडगे बाबांच्या या कीर्तनाने महाराष्ट्राचे सामाजिक अंतरंग ढवळून निघाले. वांद्रे पोलिसांनी हे कीर्तन ध्वनिमुद्रित केल्याने गाडगे बाबांच्या आवाजातील कीर्तनात दंग होऊन आपल्याला त्याची अनुभूती आजही घेता येते. वांद्रे पोलीस ठाण्यात झालेले हे एकमेव कीर्तन ध्वनिमुद्रित स्वरूपात आज उपलब्ध आहे. पोलिसांनी सत्यनारायणाची पूजा घालून प्रबोधनकारी संतांचे कीर्तन आयोजित करणे हाच विलक्षण प्रसंग आहे.
या कीर्तनात गाडगेबाबा यांनी पुन्हा एकदा समाजातील देवभोळेपणावर प्रहार करून जगाला परिवर्तनाची वाट दाखवली. वांद्रे पोलीस ठाण्यातील कीर्तनानंतर 14 नोव्हेंबर रोजी गाडगेबाबांनी पंढरपूर येथे कीर्तन केले. राजाराम महाराज कैकाडी यांनी पंढरपूर येथील धर्मशाळेत सहस्रकोटी नामयज्ञात 2 लक्ष तुळशीदल अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. या ठिकाणी झालेले गाडगेबाबांचे कीर्तन अखेरचे होते. मात्र वांद्रे पोलीस ठाण्यातील सत्यनारायणाच्या कथेनंतरचे कीर्तन आणि पंढरपुरातील तुळशीदल अर्पणाचे कीर्तन यामुळे गाडगेबाबा खरे तर मनातून दुखावले होते. दोन्ही कीर्तनात प्रकृती बरी नसतानाही बाबांनी पोट तिडकीने सत्यनारायण आदी पाखंडी प्रथांवर प्रहार केले. पंढरपूरच्या कीर्तनात तर गाडगेबाबांनी आता कलेक्टर साहेबांनी वावरात तुळस पेरण्याची परवानगी द्यावी अशी जाहीर मागणी करून कैकाडी महाराजांचे कान टोचले होते. निरक्षर माणसांपर्यंत अत्यंत सोप्या शब्दात विवेकी विचार पोहोचवण्याचे कठीण काम गाडगेबाबांच्या कीर्तनामुळे सोपे झाले. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यातील कीर्तनाला गाडगेबाबा पोलिसांच्या आग्रहामुळे गेले खरे, पण ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना अशक्तपणा आला होता. पोलीस ठाण्यात कीर्तनासाठी गाडगेबाबा येणार असल्याचे मुंबईकरांना माहिती होताच. नागरिकांनाही वांद्रे पोलीस ठाण्याच्या आवारात प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक जण कानात प्राण आणून गाडगेबाबांचे शब्द मनात साठवून घेत होता. समोर लोकांचा जनसागर पाहून बाबांची प्रकृती ठणठणीत झाली. कीर्तनाला येईपर्यंत गाडगेबाबांच्या तोंडून शब्द निघतील की नाही अशी अवस्था असताना बाबा कीर्तनाला उभे राहिले आणि गोपाला गोपालाचा गजर होताच बाबांची तोफ धडाडली. समाजातील वाईट चालीरीती, कुप्रथा, संकुचित मानसिकतेची चिरफाड करून पुरोगामी विचार मांडत बाबांनी उपस्थितांचे ब्रेनवॉश केले. भयमुक्त समाज कसा असावा याचे मापदंड बाबांनी या कीर्तनातून घातले. हे कीर्तन मुंबईत असूनही बाबांनी बोलीभाषेत केले. थोडीफार हिंदी भाषा वापरली. तरीही मुंबईकरांनी या कीर्तनाला डोक्यावर घेतले. या कीर्तनातून गाडगेबाबांनी मानसिक, सामाजिक, भौगोलिक, धार्मिक आणि आर्थिक विषयाच्या अनुषंगाने केलेले भाष्य हा खरे तर आजच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय. गाडगेबाबांच्या आवाजात उपलब्ध असलेल्या या कीर्तनाचा अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. त्यावर सांस्कृतिक, साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रात मंथन घडणे अपेक्षित आहे. आज पाखंडी बुवा महाराजांचे पेव फुटले असताना गाडगेबाबांचे हे अखेरचे कीर्तन खऱ्या अर्थाने सामाजिक वर्तनाची शिकवण देणारे ठरले. या कीर्तनात त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला देत कौटुंबिक सामाजिक व्यवस्थेवर प्रहार केले. या कीर्तनात गाडगेबाबांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केलेल्या तुकाराम महाराजांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेकांचे दाखले देत लोकांना समाज सुधारणेचे महत्त्व पटवून दिले. अनेकांवर उपरोधिक प्रहारही केले. हे कीर्तन फार मोठे आहे, पण यातील एक दोन प्रसंग सांगायचे झाल्यास व्यसनाने माणसाची कशी हेळसांड होते हे उदाहरण देताना गाडगेबाबा सांगतात, मारवाडी दारू पिऊन बंबईत पडला पाहिला का? नाही. गुजराती दारू पिऊन बंबईत पडला पाहिला का? नाही. ब्राह्मण दारू पिऊन कचेरीत पडला पाहिला का? नाही. जे जे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्याविने काही राहणार नाही. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हो. आज वांद्र्याच्या मंडळींचे मले दर्शन झाले. मी तुमच्या पुढं भजन केले अशील, आपण मले डोळ्याने पाहिलं अशी कल्पना असते. गाडगे बुवा, गोधडे बुवा पाहिले नाही, आज भेट झाली. आता ही माझी शेवटची भेट आहे. माझं मरण माझ्या पुढं उभं आहे. आता येथून जावं लागल. तुमचे पाय दिसले, माझ्यावर उपकार आहेत. रेल्वे पोलीस बांद्रा ठेशन या मंडळीनं मला तुमचे चरण दाखवले. तुम्ही गाडगे बुवा, गोधडे बुवा पाहिले नसतील तर भेट झाली. कीर्तन आटोपलं. मी बोलता बोलता चुकलो अशीन तर माझ्या चुकीची क्षमा करून जा. बोलणारा चुकते, त्याचे बोल त्याला दिसत नाहीत, दुसऱ्या माणसाला सापडतात. एक उदाहरण सांगतो. नवरा आला बाहेरून, घरात रडत होतं मूल. नवरा म्हणे बायकोला, त्याला पाज, त्याला पाज. बायको म्हणे गडबड करू नका, पित नाही. नवरा गप बसला. पुन्हा मूल रडून उठलं. नवरा तापला. अरे म्हणे, तुले मगापासून सांगितलं, बहिरी आहे का तू? त्याला पाज. बायको म्हणे पित नाही. नवरा म्हणे त्याचा बाप पिल.
लोक खळखळून हसतात. चुकलं असेल तर क्षमा करा, बोलणारा चुकत असते. मी अन्यायी आहो, माझ्या अन्यायाला माफी द्या. कीर्तन आटपलं. माझी तब्येत बरी नाही, संध्याकाळपासून पडून होतो. आजचं आखीन कोणी कीर्तन असतं तर नसतो गेलो. हे कीर्तन आहे पोलिसांचं. पोलिसांच्या तर्फे इथे कायदा का नाही आला? जाव हातकडी लेके पकड के लाव साले की. मग फजिती होऊन जावं लागेल. तेव्हा आम्ही जावो. खो खो मरो की काही होवो. अन आजचे हे कीर्तन, हे पोलीस यमराज कोण आहे? यमराजा. आज आनंद केला. पोलीस मंडळींपुढे एवढ्या लोकांचं मले दर्शन झालं. पडलो असतो, पण माझ्या मुखानं देवाचं नाव घ्यायला लावलं. हे आमचे पोलीस मंडळीचे उपकार आहेत. कीर्तन आटोपलं, एकदा भजन करा आणि सरळ सरळ मग उठा, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हो. आज YouTube आदी सोशल मीडियावर गाडगेबाबांचे हे गाजलेले कीर्तन उपलब्ध आहे. प्रत्येकाने ते मन लावून ऐकले पाहिजे. पुस्तक रूपातही हे कीर्तन उपलब्ध आहे. ते आपण वाचलेच पाहिजे. हे कीर्तन ऐकून आपण गाडगेबाबांचे गारुड काय होते हे समजू शकतो. त्यांची समाजाबद्दलची तळमळ त्यातून आपल्या लक्षात येईल. आणि असेच विवेकाच्या वाटेवरील लोकशिक्षक असलेले गाडगेबाबा अजून जाणून घ्यायचे असतील तर नक्की वाचा डेबू ते गाडगेबाबा. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.